दुपारच्या 100 बातम्यांमध्ये सगळ्यांचं स्वागत। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 729वा संजीवन समाधी सोहळा आळंदीमध्ये पार पडतोय आणि सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी दाखल झालेले आहेत। वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आणि त्याचबरोबर आळंदीमध्ये प्रसाद वाटपास देखील बंदी घालण्यात आलेली आहे। आळंदी देवस्थानचे विश्वस्त माऊली वीर यांनी या संबंधीची माहिती दिली आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। जयाची या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा 729वा संजीवन समाधी सोहळा पार पडतो आहे आणि आपण बघतोय की गाभाऱ्याची ही दृश्य आहेत। ज्या ठिकाणी माऊलींनी समाधी घेतली ते हे समाधी मंदिर आहे आणि माऊलींच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी भल्या पहाटेपासूनच भक्तांची रीग लागलेली आहे। एकूणच आजचा सोहळा कसा असेल, खरं तर कितवा सोहळा आहे आणि काय उत्साह दिसतो भाविकांमध्ये, कशी दिवसभराचे सगळे विधी असतील। यावर्षी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 729वा संजीवन समाधी सोहळा आहे। आज पहाटे 2:30 ते 4:30 या वेळेमध्ये संस्थांचे प्रमुख विश्वस्त मान्य योगी निरंजननाथ यांच्या हस्ते पवमान अभिषेक आरती पूजा संपन्न झाली। विशेष यावेळेस काळजी घेतलेली आहे संस्थांनी, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, काय नेमके कारण आहे? देशाची राजधानी दिल्लीमध्ये नुकताच झालेला बॉम्बस्फोट आणि 3 दहशतवादी जे अन्न प्रसादामध्ये भेसळ करण्याची आढळून आलेली शक्यता, त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने आळंदी परिसर आणि मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त अत्यंत चोख ठेवलेला आहे। अन्नाची प्रसादाची वेळोवेळा तपासणी केली जाते का काय? फूड अँड ड्रग्ज विभागाकडून दिवसभरात 3 ते 4 वेळा अन्न प्रसाद त्याची कडक तपासणी केली जात आहे आणि इतर लोकांना अन्नप्रसाद भेट देण्यास किंवा वाटप करण्यास प्रशासनाने मनाई केलेली आहे। फक्त संस्थान मंदिर परिसरात संस्थानाने ज्या दिंड्यांचं जिथे उतर आहे त्या दिंड्यांच्या निगराणीखाली त्यांचा अन्नप्रसाद सुरू आहे। अर्थातच आपण बघतो की अशा पद्धतीने हा सोहळा 12:30 वाजता मुख्य सोहळा पार पडेल, मात्र त्याआधी प्रशासन असेल, मंदिर संस्थान असेल, भाविकांची काळजी घेता आहे। लाखो वारकरी इथे दाखल झालेत। सचिन अंताडे, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी।